नमस्कार, जय श्रीराम. स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे मराठी ब्लॉगर प्राजक्ता. मैत्रिणींनो, मागच्या 3 व्हिडिओमध्ये आपण बघितलं बॅगेसाठी माप कसं घ्यायचं, बॅगेचं मेजरमेंट कसं घ्यायचं, तुम्हाला हव्या त्या मापामध्ये बॅग कशी स्टिच करायची, पर्स कशी स्टिच करायची, तसेच तुम्हाला चेन बॅगेला किती वेगवेगळ्या पद्धतीने लावायची, हे सगळं आपण डिटेल व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मागच्या 3 व्हिडिओमध्ये पूर्ण डिटेल सांगितलेलं आहे. तसेच बॅगेचा जो बॉटम असतो, खालचा बेस असतो, तो कसा घ्यायचा असतो, कसा कट करायचा असतो, किती पद्धतीचा कट करायचा असतो, संपूर्ण डिटेल मी तुम्हाला मागच्या 3 व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. पण बऱ्याच ताईंच्या कमेंट येत आहेत की ताई आम्हाला हे सगळं एकाच व्हिडिओमध्ये समजावून सांग, कारण एवढे वेगवेगळे व्हिडिओ बघण्यासाठी वेळ नसतो किंवा टाईम नसतो, तर आम्हाला एकाच व्हिडिओमध्ये तू या तिन्ही गोष्टी व्यवस्थित समजावून सांग. तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे. जर तुम्हाला त्या मागच्या व्हिडिओमधलं समजलं नसेल किंवा तुम्हाला त्या तिन्ही गोष्टी एकाच व्हिडिओमध्ये हव्या असतील, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तसेच तुम्हाला मी नेसलेल्या साडीची किंवा ब्लाऊजची किंवा हे बघा, तुम्ही बघू शकता हे मंगळसूत्र आहे, तर याची लिंक हवी असेल तर आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये तिन्ही याची लिंक तुम्हाला मिळून जाईल. तुम्ही त्यातून बाय करू शकता, विकत घेऊ शकता. खूप छान क्वालिटी आहे साडीची, पण बांधणी साडी आहे आणि ब्लाऊज तुमचं डायरेक्ट रेडीमेड ब्लाऊज आहे, त्याला हुक वगैरे नाही, डायरेक्ट घालायचं आहे ब्लाऊज. तर त्या तिन्ही याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल, तुम्ही तिथून क्लिक करून खरेदी करू शकता. तर मैत्रिणींनो, तुम्हाला काही अजून ऑनलाईन घ्यायचं असेल तर तुम्ही मला सांगू शकता कमेंटमध्ये, मी त्याची लिंक तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे. तर चला मग मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पूर्ण डिटेलमध्ये समजावून सांगते, बॅगेचं मेजरमेंट कसं घ्यायचं, बॉटमचा बेस कसा कट करायचा आणि बॅगेला चेन किती पद्धतीने लावायची असते. पण त्याआधी जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तुमच्या या ताईच्या, तुमच्या या मैत्रिणींच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि एक लाईक नक्कीच करा, कारण मी सुद्धा तुमच्यासाठी तेवढीच मेहनत घेत आहे जेवढी तुम्ही माझे व्हिडिओ बघून स्टिच करण्यासाठी मेहनत घेणार आहात. तर चला मग. तर तुम्ही इथे बघू शकता, मी संपूर्ण लिहिलेलं आहे इथे की मोबाईल पाऊच, लंच बॅग, टोट बॅग, तसेच मोठी शॉपिंग बॅग, याचं मेजरमेंट किती घ्यायचं असतं, रेडी बॅग किती साईजची आपल्याला रेडी हवी असते आणि त्यासाठी किती मापाचा आपला कपडा कट करायचा आहे. तुम्हाला जर हे लक्षात राहत नसेल तर तुम्ही याचा स्क्रीनशॉट देखील काढून घेऊ शकता. तर हे बघा, स्टार्टिंगला आपल्याला मोबाईल पाऊचचं बघायचं आहे. जर मोबाईल पाऊच तुम्हाला स्टिच करायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला रेडी पाऊच जे हवं असतं ते 5 बाय 8 इंचाचं हवं असतं. 5 बाय 8 इंच म्हणजे 5 उंची आणि 8 रुंदी, असं तुम्हाला हे रेडी पाऊच हवं असतं म्हणजे एवढ्याच मापाचं रेडी पाऊच छान दिसतं. तर त्यासाठी तुम्हाला 19 इंच घ्यायचं आहे. 19 इंच कपडा कट केल्यानंतर याच्यामध्ये मी तुमची शिलाई मार्जिन, जे चैनीच्या याच्यामध्ये आपली शिलाई दाबली जाते ती मार्जिन संपूर्ण पकडलेलं आहे. तर हे बघा, मी इथं लिहिले सुद्धा आहे शिलाई मार्जिन धरून. तर 19 इंचचा तुम्हाला कपडा कट करायचा आहे, तो अखंड कट करायचा आहे आणि फोल्ड करून तुम्हाला तो स्टिच करायचा आहे. आणि जर तुम्हाला 2 तुकड्यांमध्ये ते पाऊच रेडी करायचं असेल, आपण 2 वेगवेगळे तुकडे सुद्धा जॉईन करून पाऊच रेडी करतो, तर त्यासाठी तुम्हाला हे 19 इंच जे लिहिलेलं आहे त्याचा हाफ करायचा आहे. 9 न 9 किती होतात, 18, म्हणजे 9.5 इंचाचा एक तुकडा आणि 9.5 इंचाचा दुसरा तुकडा कपड्याचा, असं आपल्याला 2 तुकडे कट करून ते मग जॉईन करून तुम्ही पाऊच रेडी करू शकता. त्याच्यानंतर लंच बॅग तुम्हाला 10 बाय 10 इंचाची रेडी हवी, म्हणजे उंचीला सुद्धा 10 आणि रुंदीला सुद्धा 10 इंचाची तुमची जी लंच बॅग आहे ती रेडी हवी. या मापाच्या लंच बॅगमध्ये तुमचा डबा, बॉटल वगैरे आणि एखादी वस्तू अजून बसू शकते, असं हे माप आहे 10 बाय 10 इंचाचं. रेडीमेड जी तुम्हाला लंच बॅग बाजारामध्ये विकत मिळते त्याचं मापसुद्धा 10 बाय 10 इंच असतं, तुम्ही एकदा मोजून बघू शकता. त्याच्यानंतर त्यासाठी तुम्हाला 16 इंच रुंदी आणि 26 इंच लांबी घ्यायची आहे, कारण आपण लंच बॅगला खालून बॉटम रेडी करत असतो. हे बघा, हा जो आपला लंच बॅगचा चौकोन तुकडा आपण जॉईन केला, आपण खालून याला चौकोन कट करून बॉटम रेडी करत असतो. त्यासाठी आपली उंचीमधून तेवढं माप आपलं घटतं, त्याच्यामुळे 26 इंच त्याची लांबी ठेवायची, लांबी जास्त ठेवायची, रुंदी 16 इंच ठेवायची आहे. तर हे माप तुम्ही लक्षात ठेवायचं आहे आणि त्यानुसार कटिंग करायची आहे. त्याच्यानंतर टोट बॅग म्हणजे जी आपण जीन्स वगैरेपासून रेडी करतो ती, त्याच्यामध्ये भरपूर सामान तुमचा बसतो सुद्धा आणि ते खांद्यावरती कॅरी करतो आपण. तुम्हाला माहीत नसेल तर म्हणून सांगून देते, ते आपण खांद्यावरती कॅरी करतो आणि मोठ्या साईजची असते ना, खूप छान त्याच्यामध्ये सामानसुद्धा मावतं, तुम्ही गावाला वगैरे इझिली कॅरी करू शकता. तर त्यासाठी आपल्याला 14 बाय 15 इंचाची रेडी टोट बॅग हवी असते. तर त्यासाठी तुम्हाला 20 बाय 26 इंचाचा कपडा कट करावा लागतो. 20 इंच त्याची रुंदी आणि 26 इंच त्याची लांबी आपली नेहमी जास्त का असते, कारण आपण त्याला बेस रेडी करत असतो आणि बेससाठी आपण जो चौकोन कट करत असतो त्याच्यामध्ये आपली लांबी घटते. जर तुम्ही लांबीमध्ये तुमच्या बेसचा मेजरमेंट घेतलं नाही तर तुमची पर्स किंवा बॅग जी काय असेल ती छोटी होते. त्याच्यानंतर
शॉपिंग बॅग, मोठी शॉपिंग बॅग जी आपण बाजाराला वगैरे नेतो ती आपली रेडी शॉपिंग बॅग 16x18 इंचाची रेडी हवी असते. 16 इंच त्याची रुंदी आणि 18 इंच त्याची लांबी अशी ती शॉपिंग बॅग आपल्याला रेडी हवी. हे मीडियम साईज आहे, एकदम मोठी तर नाही, एकदम छोटी पण नाही, एकदम व्यवस्थित साईजची ही बॅग रेडी होते. तर त्यासाठी तुम्हाला 24 इंच रुंदी आणि 44 इंच लांबी घ्यायची आहे कपड्याची. ह्या मापानुसार जर तुम्ही कटिंग केलं तर तुमची बॅग छोटी किंवा मोठी अजिबात होणार नाही आणि खूप छान तुमची शॉपिंग बॅग रेडी होणार आहे. तर हे सगळं वरचे माप तुम्हाला समजलंच असेल. मी या आधीच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलेलं होतं, आज परत तुम्हाला सांगितलेलं आहे. तर तुम्हाला समजलं असेल अशी मी आशा करते. तर समजलं नसेल तर हे बघा, याचं स्क्रीनशॉट एक तुम्ही काढून घेऊ शकता. स्क्रीनशॉट काढून ठेवा म्हणजे तुम्हाला समजेल, इझिली तुमच्या गॅलरीमधून ओपन करून तुम्ही कटिंग करू शकता. त्याच्यानंतर मी इथे तुम्हाला गणित पण दाखवलेलं होतं. हे बघा, तुम्हाला जर 12 इंचाची बॅग रेडी करायची आहे, म्हणजे 12 इंचाची तुम्हाला बॅग रेडी करायची असेल तर त्यामध्ये तुम्हाला 4 इंच तुमचा बॉटमचा बेस पकडायचा आहे. जर तुमची मोठी बॅग असेल तर त्यामध्ये तुम्ही 8 इंच पकडू शकता आणि मध्यम आकाराची असेल तर इथे 6 इंच येईल, हे लक्षात ठेवायचं आहे. तर 4 इंच आपण 12 इंच ही छोट्या मापामध्ये येते, त्यामुळे 4 इंच आपण हा बॉटमचा बेस धरला आहे. त्याच्यामध्ये 2 इंच शिलाई मार्जिन, हे झालं 18 इंच. म्हणजे 18 इंचाची तुमचं जे कापड आहे ते कट करायचं आहे. तर त्याच्यानंतर याच्यामध्ये जर तुम्हाला हाफ करायचं असेल, दोन कापड जॉईन करून तुम्हाला बॅग रेडी करायची असेल तर 12चा हाफ 6, 4चा हाफ 2 आणि 2चा हाफ 1, 6, 7, 8, 9 इंचाचा एक कपडा, 9 इंचाचा दुसरा कपडा, म्हणजे 18चा हाफ करायचा आहे. तर यानुसार तर तुम्ही कटिंग केली तर तुमची बॅग व्यवस्थित रेडी होते, कधीच छोटी आणि मोठी रेडी होणार नाही. कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं होतं चेन किती प्रकारे लावायची असते आणि कशी लावायची असते. तर आज मी परत तुम्हाला सांगून देत आहे. ही आहे आपली खांद्यावरची बॅग. खांद्यावरच्या बॅगसाठी आपण जी चेन असते ती इकडून पण लॉक करतो आणि इकडून पण लॉक करतो. त्यासाठी तुम्हाला चेन लावताना 2 भाग करायचे आहे. जर तुम्ही 2 तुकड्यांची पर्स शिवत असाल, 2 तुकडे करून आणि ते इथून जॉईन करणार असाल तर हे चैनीचे पण तुम्हाला 2 भाग करावे लागतात. आणि जर तुम्ही पायपिंग केली वरच्या तोंडाला पर्सच्या तर तुम्हाला 2 तुकडे करायची गरज नाही. तुम्ही डायरेक्ट जी लॉक चेन असते ती इझिली लावू शकता. त्याच्यानंतर जी शॉपिंग बॅग असते त्याच्यासाठी तुम्हाला 3 इंच किंवा 2 इंच एक्स्ट्रा चेन घ्यावी लागते आणि जी एक्स्ट्रा चेन आहे या साईडने तिथे तुम्हाला कपड्याने लॉक करून द्यायचं आहे चौकोनमध्ये, म्हणजे ती इथे लॉक होऊन जाते. त्याच्यानंतर ही जी आपली ट्रॅव्हल बॅग असते, ट्रॅव्हल बॅगसाठी तुम्हाला 2 रनर इन्सर्ट करायचे आहे, म्हणजे इकडून पण पॅक करायची, इकडून पण पॅक करायची. नंतर हे साईडने तुम्हाला शिलाई लावून घ्यायची आहे, म्हणजे तुमची जी चेन आहे ती व्यवस्थित लागली जाते. त्याच्यानंतर पर्ससाठी पर्स जर तुम्हाला शिवायची असेल आणि तुम्हाला चेन व्यवस्थित लॉक करता येत नसेल शिलाईमध्ये तर तुम्हाला आधी चेन घ्यायची आहे, त्याला कपड्याने दोन्ही साईडने लॉक करून घ्यायचं आहे. जसं आपण इथे कपड्याने लॉक केलेलं आहे तसंच इथे पण कपड्याने दोन्ही साईडने लॉक करायची आहे, म्हणजे चेन तुमची मधल्यामध्ये राहील. आणि मग तुम्हाला इथे चेन अटॅच करायची आहे, म्हणजे तुमची चेन व्यवस्थित लागली जाईल, ती निघणार नाही आणि काहीही प्रॉब्लेम येणार नाही. आणि सेल करण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात, कारण याच्यामध्ये फिनिशिंग असते आणि फिनिशिंग येणं प्रत्येक बॅग शिवणाऱ्यांसाठी खूप महत्त्वाचं असतं. आता आपण बघणार आहोत बॅगेला बॉटमचा बेस कसा लावायचा असतो. तर ही जी आपण शॉपिंग बॅग रेडी करतो त्यासाठी आपण तिन्ही बाजूने बॉटम रेडी करत असतो. म्हणजे हा बॉटमचा बेस आपल्याला लावायचा असला तरी आपल्याला तिन्ही बाजूने अखंड कपडा कट करावा लागतो लांबीमध्ये आणि तो इथे जॉईन करावा लागतो. तर हा असा आपण बॉटमचा बेस शॉपिंग बॅगचा रेडी करत असतो. त्याच्यानंतर जर तुम्हाला खांद्यावरच्या बॅगसाठी बॉटमचा बेस रेडी करायचा असेल तर तुम्हाला इथे चौकोन कट करावा लागतो. 2 बाय 2 इंच, 3 बाय 3 इंच तुम्हाला हवा तसा बॉटमचा बेस तुम्ही रेडी करू शकता. त्यासाठी तुम्हाला चौकोन कट करून तिथे बॉटमचा बेस रेडी करायचा असतो. त्याच्यानंतर जर तुम्हाला ही जी पिशवी आहे ती आपण जर अखंड कपडा घेतली आणि इथून फोल्ड केलेली असेल, इथून जॉईन असतं आणि फोल्ड केलेली असते वरती, तर त्यासाठी तुम्हाला इथून साईडनेच तुम्हाला 2 कपडे कट करून, म्हणजे 2 लांबीमध्ये कपडे कट करून इथे जॉईन करावे लागतात. त्यासाठी तुम्हाला तुम्ही जो बॉटमचा हा जो कपडा कट करणार आहात लांबीमध्ये इथे जॉईन करण्यासाठी त्याची जी ही रुंदी असते, रुंदीतला हाफ करायचं असतं आणि हाफ करून मग इथून ते हाफ कट करायचं असतं. म्हणजे आता जर तुम्ही याची रुंदी घेतली 6 इंच तर तुम्हाला उंचीमध्ये 3 इंच मायनस करून मग हा कपडा कट करावा लागेल. दोन्ही साईडने तसंच करायचं आहे, नंतर तो जॉईन करायचा आहे. तर असे आपण हे बॉटमचे बेस लावत असतो. जर तुम्हाला हा समजला नसेल आताच्या व्हिडिओमध्ये बॉटमचा बेस कसा लावायचा तर तुम्ही माझी मागची व्हिडिओ बघू शकता. हे सगळा डायग्राम मी तुम्हाला त्याच्यामध्ये समजावून सांगितलेला आहे. तर मैत्रिणींनो, तुम्हाला समजलं असेल, मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पूर्ण डिटेलमध्ये तिन्ही पॉईंट समजावून सांगितलेले आहेत. पण तुम्हाला समजलं नसेल तर तुम्ही माझे मागचे 3 व्हिडिओ वॉच करायचे. मी त्यामध्ये एक टॉपिक तुम्हाला एकदम व्यवस्थित डिटेलमध्ये समजावून सांगितलेला आहे. तर नक्कीच तुम्हाला समजलं असेल तर एक लाईक, एक सबस्क्राईब आणि एक कमेंट नक्कीच करा. तर मैत्रिणींनो, माझे रोजचे जे सबस्क्रायबर आहेत माझे जे रोजचे बघणारे माझे सबस्क्रायबर आहेत त्यांना प्रश्न पडला असेल, ताईने साडी का नेसलेली आहे.
तर मैत्रिणींनो, आज आमची ॲनिव्हर्सरी आहे आणि आताच आम्ही मारुतीच्या मंदिरातून आलेलो आहोत. तर मारुतीच्या मंदिरात जाण्याचं कारण म्हणजे मी श्रीरामांना आणि मारुती यांना खूप मानते. मारुती रायांना मी माझा भाऊ मानलेला आहे आणि त्यांच्या मंदिरात जाणं खूप छान वाटतं मला. खूप शांत वाटतं तिथे आणि तिथून घरी यायचं मनच होत नाही. तर शनिवारी माझ्या मिस्टरांना सुट्टी असते, त्यामुळे आम्ही कधी-कधी जात असतो तिथे. तर आज ॲनिव्हर्सरी होती, तर ॲनिव्हर्सरीच्या निमित्ताने आता आम्ही तिथून आलो. मग म्हटलं आता व्हिडिओ बनवून घेऊया, म्हणून आज साडी नेसलेली होती. तर याची लिंक तुम्हाला कमेंट बॉक्स मध्ये पण मिळून जाईल. कमेंटमध्ये नसेल तर तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये चेक करून घेऊ शकता. आणि अजून काही तुम्हाला प्रोडक्ट हवं असेल तर तुम्ही मला कमेंट करायचे आहे, मी त्याची लिंक तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे. चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय श्रीराम.